इराण आणि इस्रायलमधील तणावाचे पडसाद थेट भारतीय स्वयंपाकघरात उमटू लागले। इराण इस्रायल युद्धाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागलाय। आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयात विस्कळीत झाल्याने गेल्या काही दिवसात खाद्यतेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली। पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या। अवघ्या एका महिन्यात तेलाचे दर गगनाला भिडले। भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरणाऱ्या देशांपैकी एक असून देशांतर्गत उत्पादन अपुरं पडत असल्यानं मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावं लागतंय। खाद्यतेलाच्या किमतीत प्रति किलो 16 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे। त्यासोबतच सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर कडाडले। मुंबई पुण्यातील स्थिती पाहता फेब्रुवारी पर्यंत 160 रुपये किलो असणारं सूर्यफूल तेल 173 रुपये प्रति किलोवर पोहोचलंय। खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर सुमारे 5 ते 6 रुपयांनी वाढ झाली असून प्रति डब्यामागे 90 ते 100 रुपयांची वाढ व्यापाऱ्यांनी नोंदवली आहे। पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये बाहेरील राज्यातून येणारी आवक कमी झाल्यामुळे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचे डबे महागले। मुंबईच्या एपीएमसी वाशी मार्केटमध्ये घाऊक दरातही 10 ते 12% वाढ झाली। सूर्यफूल तेलाच्या तुटवड्यामुळे सोयाबीन तेलाच्या मागणीत वाढ झाली आणि त्याचेही दर वधारले। घाऊक बाजारात 15 किलोच्या डब्यामागे 30 ते 40 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे। बाजारपेठांमध्ये सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे। सोयाबीन, सरकी आणि राईस ब्रँड तेल प्रति लिटर 144 वरून थेट 160 रुपयांवर पोहोचले, तर सूर्यफूल प्रति लिटर 18 रुपयांनी वाढून 186 रुपये झाले। शेंगदाणा तेल 210 रुपयांवरून 230 रुपये प्रति लिटरवर गेले। याशिवाय सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचा 15 किलोचा डबा हा तब्बल 150 ते 180 रुपयांनी, तर शेंगदाणा तेलाचा 15 किलोचा डबा हा 325 रुपयांनी महागलाय। नवीन माल आल्यामुळे करडी तेलाचे भाव मात्र प्रति लिटर 30 रुपयांनी घसरून 300 रुपयांवर आले। लिटर मागे 20 रुपयांची दरवाढ झाली आहे। याचा महिन्याच्या बजेटवर परिणाम जाणवणार हे नक्की। पूजेसाठी वापरलं जाणारं सुगंधी तेल हे सुद्धा महाग झालं असल्याचं किराणा दुकान विक्रेत्यांचं म्हणणं आहे। एकीकडे खाद्यतेलाचे दर वाढत असताना दुसरीकडे घाऊक महागाईचा निर्देशांक 2.10% उच्चांकी पातळीवर पोहोचलाय। हा या 11 महिन्यातील सर्वात मोठा उच्चांकी दर आहे। भाज्यांचे दर स्थिर असले तरी अन्न आणि बिगर अन्न वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होते। तसंच कोकणातील हापूस आंब्याची आवक मर्यादित असल्याने त्याचे दरही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले। या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं, ज्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा काही ठिकाणी बंद झाला होता। कांडला बंदर खाद्यतेलाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे। या बंदरावर अनेक मोठ्या तेल रिफायनरी आहेत। कांडला बंदरावर कंटेनर खाली करण्यासाठी उशीर झाल्याचं वृत्त वारंवार येतंय। या रिफायनरींमधून पूर्व आणि उत्तर भारतात तेलाचा पुरवठा होतो। एक कंटेनर खाली करण्यासाठी साधारण 9 ते 10 दिवस वाट पाहावी लागते। वेसल्स रिकामा करण्यासाठी उशीर झाल्याने आयात खर्च वाढेल आणि देशात तेलाचे भाव वाढतील। एएससीएने हा प्रश्न गुजरात सरकार आणि कांडला बंदर प्रशासनाच्या लक्षात आणून दिला आणि खाद्यतेलाच्या वेसल्स खाली करण्याला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये खाद्यतेलाचे दर नेमके काय आहेत हे पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये खाद्यतेलाचे दर, खाद्यतेलाचा प्रकार आणि अंदाजे किंमत काय आहे ती आपण पाहूया। सोयाबीन तेल 153 ते 159, सूर्यफूल तेलाची किंमत आहे 173 ते 178 रुपये, शेंगदाणा तेल 190 ते 194 रुपये, मोहरी तेल 200 ते 204 रुपये, तर पाम तेल 145 ते 148 रुपये। इराण इस्रायल युद्धामुळे क्रूड ऑइल आणि लॉजिस्टिक खर्च वाढल्यामुळे खाद्यतेलाच्या आयातीवर परिणाम झाल्याचं मुख्य कारण आहे। त्यामुळे किमती अधिक वाढल्यात। बंदरांवरून माल परत आल्याने आणि साखळी विस्कळीत झाल्याने किरकोळ विक्रेत्यांकडे साठा जो आहे तो मर्यादित आहे आणि यासोबतच बंदरातून माल परत आल्याने अडचणींचा सामनाही करावा लागतो। होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील एक महत्त्वाचा पुरवठा मार्ग आहे आणि या भागात वाढलेला तणाव आणि शिपिंग मधील व्यत्ययांमुळे तेलाचा पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे किमती वाढल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।